गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आताचे वाजले 10:30 आणि आपला मागचा जो रोड होता ना तो कॅन्सल झाला. कारण तुम्हाला सांगतो आता, कारण की गाईज ते रेल्वेची जागा होती आणि त्यांना ते रोडवाल्याला माहीत नव्हतं की ते रेल्वेची जागा. आता दाखवतो तुम्हाला, ते रोड मोजून आले. सो गाईज, इथं जो रोड बनणार होता ते गव्हर्नमेंटची जागा आणि त्या रोडवाल्याला माहीत नव्हतं ते गव्हर्नमेंटची जागा. तिथून मीन्स ते रेल्वे ट्रॅक पासून तर अतलोक गव्हर्नमेंटची जागा आहे. हे बघा, तिथून ते एकदम त्या रेल्वे ट्रॅक पासून तर हे इथपर्यंत गव्हर्नमेंटची जागा. आणि या रोडवाल्याला काही माहीतच नव्हतं की ते गव्हर्नमेंटची जागा आहे. पण आपला बगीचा गेलेला आहे गाईस त्या रोडमुळे. तर गाईस, रोडवाल्यानं मी सगळं खोदून ठेवलेलं आणि आमचा बगीचा पण तोडून टाकला आणि त्यांनी ते गिट्टी पण आणून ठेवली, मुरुम. हे बघा, हा मुरुम पण आणला आणि खूप काही म्हणजे खोदलं पण त्यांनी. पण आखरीमध्ये त्यांना माहीत पडलं की रेल्वेवाल्याची जागा आहे. सो हे गाईज, आता मी स्कूलमधून आलेलो आहो आणि तुम्ही म्हणत असा ना एवढ्या लवकर कसा काय आला. तर गाईज, आज माझी 2 वाजता सुटली कारण की ते 12वीची परीक्षा चालू आहे. आणि हा बघा आपला बगीचा. हे पहा गाईज, आपला बगीचा पूर्णपणे तुटलेला आहे गाईज. आणि गाईज, आता मी पतंग उडवतो. पतंग हे बघा, तुम्हाला दिसत तर नसेलच गाईज ते पतंग. हे बघा, हे गाईज माझी पतंग. तर गाईज, हे माझी पतंग आणि ते ब्लॅक दिसत आहे गाईज कारण की ते ट्रान्सपरंट पतंग आहे गाईज. सो हे गाईज, हे बघा मी काय केलं त्या टेबलला. हे बघा, हे पुष्ट मीन्स पुष्ट लावलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे लावलेलं आणि हे वालं. तर गाईज, मी आता हे लावलेलं आणि माझी पतंग आता पण वरती उडत आहे. दाखवू का तुम्हाला? थांबा, दाखवतो. पतंग दाखवतो तुम्हाला. मी आज पतंग इथून उडवली गाईज, इथून. हे बघा, आपली पतंग आता दिसते तुम्हाला. हे बघा, तर गाईज, हे आहे माझी पतंग. आतापर्यंत उडवत आहे मी. दुपारी 4ला उडवली होती आणि आतापर्यंत मी त्याला ठेवलेली आहे. आता मी तिला खाली उतरवतो, तर तुम्ही टाइम वेस्ट. तर गाईज, माझी पतंग जी आहे ते कटून गेली वरून खाली आणताना. कारण की एक पतंगवाला आला आणि माझ्यासोबत पेजा लढून चालला गेला. म्हणून माझा त्याच्यानं खूप मांजा बी गेला आणि पतंग पण गेली. तर गाईज, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा. तर भेटूया तुम्हाला उद्या सर्वांना. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.